आज वावा तालुका येथे रेट्रेगाव या ठिकाणी हनुमान जयंती निमित्त लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील बाबा यांच्या नियोजनानं खूप मोठं मैदान आयोजन केलेलं आहे। या मैदानासाठी ज्याने महाराष्ट्रभर कुस्तीला नवीन दिवस आणले, तरुणांमध्ये चैतन्य निर्माण केलं असा हरवणारे कलाकार, हरवणारे कुस्तीतला एक मोठा हिरा आपल्यासोबत आहे। आज आपण रेट्रेमध्ये आलात कारण आपली क्रेज आता पूर्ण भारतभर झालेली आहे। काय वाटतं ग्रामीण भागात आलात, काय वाटतं मैदानाकडे? ग्रामीण भागात तर मी रोज कुस्त्या करतोय, पण ग्रामीण भागात एवढं मोठं मैदान घेणे आणि एवढी पब्लिक येणे शक्यच नाही। आणि आज पहिली वेळेस बघतोय की एवढं ग्रामीण भागात कुस्ती मैदान मोठं झालेलं आहे आणि एवढं पब्लिक त्या कुस्तीला लुटून आलेलं आहे। तर ह्या ग्रामीण भागात बी चांगल्या कुस्त्या व्हाव्या मला बी चांगलं वाटत होतं, पण आज कुठेतरी बघून मला ते चांगलं वाटतंय। आपली पार्श्वभूमी बघितली तर तशी गरिबीतली आपल्या वडिलांनी काही वेळा हमालीचं पण काम केलेलं आहे, त्यामुळे सिकंदर से घडला तसे आता तरुणांमध्ये सुद्धा क्रेज आहे की मी सुद्धा सिकंदर झालो पाहिजे। काय वाटतं तेवढं सोपं आहे का? आता काय की हमालीच बोलताय तर आता कसं आहे की काय दिवस मी स्वतःही हमाली केलेली आहे आमच्या वडिलांच्या सोबत, कारण की तेव्हा परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळं मला तालमीत खुराकाला पैसा भेटत नव्हता। मग मला वाटत होतं की कुठेतरी थोडंफार काम केल्यानंतर पैसे येतील आपल्याला, आपल्या खुराकाला पैसे होतील। तर मी स्वतःही वडिलांच्या बरोबर हमाली करून पहलवानगी केलेली आहे। तर मला आजकालच्या पोरांनाही सांगायचं आहे की त्याच्या नादाला लागू नका। आजकाल बरेच गोष्टी वाढलेल्या आहेत, नशा वाढलेले आहे, नशा करतात पोरं, त्यात दुसरी आपल्या पहलवानगीतली पोरं बरेच त्या साईडला चाललेत। तर नशा करू नका, कुस्ती मेहनत करा आणि अशा मैदानाशीला कुस्त्या करा, तर चांगलं आपलं गावाचं नाव होईल, आपल्या वडिलांचं नाव होईल, आपल्या गावातले जे मोठे थोर माणसं आहेत त्यांचे नाव होईल, भारताचं नाव होईल आपल्या। काय वाटतं कारण आता आपल्याला थोडक्यात 2 वेळा महाराष्ट्र क्रिसीच्या किताबापासून थोडं लांब राहावं लागलं, काय वाटतं येणारा काळ कसा असेल? येणारा काळ सगळ्यांचा आता प्रत्येक ह्याच्यात चढ उतार तर असतातच। आज माझा उतार चालू आहे, चढ कधी तर होता आणि आज उतार चालू आहे, पुढं अजून चढ येईल माझा, हे असं सांगता येत नाही की पुढं काय होईल। मी पुढं महाराष्ट्र केसरी 100% तर होणारच आहे, ह्यात काय वादच नाही। महाराष्ट्र केसरी होऊन दाखवणार आहे एकदा अजून, म्हणून चढ उतार चालत राहतात, ते आपण समजून घ्यावं सगळ्यांनी। अगदी शेवटचा प्रश्न, आपण कित्येक कुस्ती मैदान बघितले असतील, पण या गावचे लोकनियुक्त सरपंच हर्षवर्धन पाटील बाबा हे पण एक तरुण आहेत, पण त्यांच्या कुस्त्याचं प्रेम बघितलं तर खूप महत्त्वाचं आहे, मोठं योगदान आहे, कारण त्यांच्या वडिलांपासून योगदान आहे। काय सांगाल त्यांच्या स्वभावाबद्दल? कसं आहे की आज माझी कुस्ती तशी तर चांगलीच आहे आणि मी एकदा कमिटीला कुस्ती दिली का मी एकदा दुसरीकडे कुस्ती देत नाही किंवा दुसरीकडे आली तरी मी नाही म्हणत असतो। पण जेव्हा मला आपल्या हर्षवर्धन पाटील बाबांचा कॉल आला तर तेव्हा मला म्हणले की आपल्यात कुस्ती करायची आहे, तर मी म्हणलं की चला ठीक आहे म्हणलं, 1 मिनिटात म्हणलो की, कारण की एवढ्या लहान वयात आपल्या गावचं सरपंच होणं आणि एवढ्या लहान वयात मैदान घेणं हे कोणाचं बी शक्य नसतं किंवा कोणाला बी घडत नसतं। तर ही आपल्या गावाचे सरपंच म्हणा किंवा आपल्या मनातल्या हर्षवर्धन पाटील यांच्या आपल्या सगळ्यांच्या मनातल्या म्हणा, तर ह्यांनी मला स्वतःहून कॉल केला की आपल्याला कुस्ती करायची आहे। तर मी म्हणलं की ठीक आहे करूया आपण, काय अडचण नाही। आणि 100% जे आपल्या बाबांनी करून दाखवलेलं आहे, म्हणजे हर्षवर्धन पाटील बाबांनी करून दाखवलेलं आहे। मला असं वाटतं की ह्याने ह्या गावात केले तर बाबांनी थोडंसं आजूबाजूंच्या गावाकडे बी लक्ष द्यावं, स्वतःहून लक्ष द्यावं। जसं की आपल्या गावात मैदान झालंय तसं दुसऱ्या गावात बी थोडंसं ह्या ग्रामीण भागात करायची त्यांची बी इच्छा बाळगावी आणि स्वतःहून लक्ष द्यावं। बाबांसारखे दानशूर व्यक्ती आहेत म्हणून कुस्ती टिकून आहे, आपल्यासारखे लोक आहेत म्हणून कुस्तीला दिवस चांगले आले। तर देवराज दादा असतील, बाबा असतील, असे प्रत्येक गावात कोणते दानशूर लोक असल्याशिवाय कुस्ती टिकणार नाही। कुस्ती ही आपली पारंपरिक खेळ आहे। काय सांगाल सगळ्या दानशूरांना किंवा भविष्यात लोकांनी असं प्रयत्न केला पाहिजे? 100% कसं आहे की आज दानशूर व्यक्ती त्यांचं बी कुठंतरी मुलं असतील, त्यांचे बी कुठंतरी परिवार असन, ते सगळेजण ह्या कुठंतरी गोष्टीकडे बघून त्यांनी बी एक आदर्श घेतात। तर माझं एवढं
एवढंच सांगणं आहे सगळ्या दानशूर व्यक्तींना किंवा आपल्या गावातल्या मोठ्या व्यक्तींना की आपल्या गावात असं कुस्ती घ्यावी जिथं, कारण आता मोठे पहिलवान आता महेंदरची कुस्ती येतं, मिर्झा इराणची कुस्ती येतं. मला माहीत नाही हे समजून घेतील का नाही, पण मी तर 100% मला कॉल करा. आपल्या ग्रामीण भागात कुस्ती करायची आहे, घ्यायची आहे आणि आपल्याकडं थोडीशी बजेट कमी आहे किंवा काय कमी आहे, 100% मी तिथं समजून घेईल आणि आपल्या गावात कुस्तीला येईल. ओके, धन्यवाद, थँक्यू.